नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फूडी सागर. तर आज मी आलेलो आहे दादर ईस्ट. दादर स्टेशन अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. दादर ईस्टला गौतम नगर जागेचं नाव आहे, रणजित स्टुडिओ जवळ. आणि या जागेला एक हिंद माता म्हणून पण प्रसिद्ध आहे. मित्रांनो, मी आता मंचुरियन खाऊन झालेलो आहे, खूप टेस्टी होतं. तर आता मी दुसऱ्या स्ट्रीट फूडकडे वळणार आहे. त्यांचं नाव आहे फूड्स माफिया. जर नॉनव्हेज कोण लवर असेल त्यांच्यासाठी एक ट्रीट असेल ही. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स आहेत, बघू शकता तुम्ही. चिकन फ्राय स्टिक्स आहेत, बटर चिकन पाव आहे, स्पेशल बटर चिकन पाव आहे. त्याबरोबर त्यांचा एक मेन रोल आहे जो किंग रोल म्हणून प्रसिद्ध आहे, तो पण मी टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला त्याची टेस्ट सांगणार आहे. तुम्ही नक्की जर या ठिकाणी येत असाल हिंदमाताला तर नक्की हे दोन जे स्ट्रीट फूड स्टॉल आहेत त्यांना नक्की भेट द्या आणि तुमचा काय अनुभव आहे तो मला नक्की सांगा. तर चला, मी आता जाणार आहे फूड्स माफियाची टेस्टिंग करायला. आता भाऊ मला सांगणार आहे कोणता रोल बनवतो दादा तुम. आप कौन सा रोल बना रहे हो? अभी किंग रोल बना रहा हूँ. किंग रोल. अच्छा अच्छा, ये कौन सा रोटी है? ये मैदे का रोटी है. ओके ओके ओके, ठीक है. चलिए आप रेडी कीजिए, हमारे लिए एक किंग रोल बना रहे हैं भाई जी. देखेंगे उसमें क्या क्या आता है. थोड़ा ऑयल है. अभी क्या डाला सर जी? ये अंडा है. एग. अच्छा, उसके ऊपर रोटी. तुम्ही बघू शकतात. आणि त्यांच्या रोल अगोदर केला आहे, एक अंडा त्यांनी फ्राय केलं आहे आणि त्याच्यावर त्यांचा रोल टाकलेला आहे. याचा किंग रोल, स्पेशल किंग रोल बनवत आहेत ते आपल्यासाठी. तर त्याच्यामध्ये काय काय ॲड ऑन होत आहे ते आपण बघूया. व्यवस्थित ते फ्राय करून घेणार आहेत, असं कुठे घाई गडबड करत नाहीत. त्याची पुढची प्रोसेस हे भाई करणार आहेत. हाँ, ये कैमरा अभी ये माइक उनको देता है. इसके ऊपर ये सॉस है ना? हाँ, पेरी पेरी सॉस है. कौन सा सॉस है सर जी? पेरी पेरी सॉस है. पेरी पेरी सॉस. ओके. उसके बाद में फिर अभी ये चिकन आएगा इसके अंदर. अच्छा, चिकन आएगा. हाँ, और ग्रेवी है लगता है. हाँ, ग्रेवी भी और चिकन भी है, दोनों मिक्स रहता है उसमें. ओके. और उसके बाद में फिर अपना चिकन स्टिक डालेंगे. चिकन स्टिक है. जी. अच्छा, चिकन स्टिक के बाद में फिर अपना चाट मसाला है ये. चाट मसाला है. जी. ओके. उसके बाद फिर ये सलाद आएगा. सलाद है उसके ऊपर. जी. अच्छा. उसके बाद फिर ये अपना चीज डालेंगे. इसके अंदर चीज भी आता है. जी. अच्छा, एकदम फुल्ली लोडेड आता है. एकदम यानी फुल्ली लोडेड है. अरे बापरे. बघू शकता, फुल्ली लोडेड आहे ते. त्याच्यामध्ये तुम्हाला अंडा आहे, चिकन आहे. ये मेयोनीज सॉस है. अच्छा, मेयोनीज सॉस भी आएगा. बारिश हो रहा है मेयोनीज सॉस का. अभी आपका रेडी हो चुका है. ये रेडी हो चुका है. किंग रोल भाई ने बनाया है हम लोग के लिए. अब ये रोल करके हमें खाने देने वाले हैं सर. अभी भाई बना रहे हैं बटर चिकन पाव. हाँ, ये आप उसके में स्पेशल है यहाँ का. जी जी. ओके. इसके अंदर चीज ऐड किया जाएगा. अच्छा, इसके ऊपर चीज जाता है. जी. इसका प्राइस क्या है सर? 60 रुपये. 60 रुपीज. ओके. और नॉर्मल चिकन पाव का 30 रुपीज. 30 रुपीज. जी. और वो किंग रोल किंग रोल 100 रुपीज. 100 रुपीज. जी. ओके, वो स्पेशल है अपने इधर का. जी. ओके. तो भाई ने इसके ऊपर चिकन, बटर चिकन पाव में चीज डाला है भर के, उसके ऊपर मेयोनीज भी डाला है. जी. अभी वो सर्व करेंगे अच्छे से.
बघू शकता तुम्ही पूर्ण माणसांची गर्दी बघू शकता किती म्हणजे आवडतं फूड आहे इथे. फूड माफिया. जर नॉनव्हेज जो कोण खाणारा असेल त्याच्यासाठी एक काय म्हणतात त्याला मेजवानीच आहे. जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांनी नक्कीच लवकरात लवकर इथे भेट द्या. अभी सर जी ये क्या बना रहे हो? ये स्पेशल बटर चिकन पाव के लिए अभी कीमा भर रहे हैं. अच्छा, तुम्ही बघू शकता स्पेशल बटर चिकन पावची मेकिंग चालू आहे. जवळजवळ एकत्र त्यांनी 15 ते 20 पाव एकत्र ठेवलेले आहेत. म्हणजे एवढी गर्दी आहे एका वेळी एवढे मेकिंग. हे चिकन स्टिक टाकत आहेत त्याच्यात. कंटिन्यू जवळजवळ यांचं 4 ते 5 स्टाफ आहे. कंटिन्यू त्यांची कामं चालूच आहेत. हे भाऊने एवढे बनवलेले आहेत. जवळजवळ 30 ते 40 पाव एकत्र बनवले आहेत त्यांनी. ये कौन सा आइटम है सर? स्पेशल बटर चिकन पाव. अभी मेयोनीज आएगा. कौन सा सॉस है? पेरी पेरी सॉस. बघू शकता मेकिंग बघू शकता स्पेशल बटर चिकन पावची. त्याच्यानंतर आहे सलाड. और इसका प्राइस कितना है भाई? 50 रुपीज. 50 रुपीज. लवकरात लवकर या जे कोण नॉनव्हेज लवर असेल. आणि आता बघा नुसता पाऊस पडतोय मेयोनीजचा. मेयोनीज की बारिश हो रही है. आणि इथला बटर चिकन स्पेशल पाव रेडी झालाय. बघा किती बल्क क्वांटिटी मध्ये बनवतात ते. म्हणजे टेस्ट आहे म्हणूनच एवढे गिरायक येतात. जे नॉनव्हेज लवर असतील त्यांनी लवकरात लवकर इथे या. आणि तुम्हाला कोणता आवडेल तुम्ही कुपन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग इकडे यायचं आहे. ते कुपन सिस्टीम आहे. सर आता तुम्ही काय ऑर्डर केली इथे? फूड्स माफिया किंग रोल. मेन जो किंग रोल फेमस आहे. फेमस आहे त्यांचा. कसं आहे त्याची टेस्ट? त्याची टेस्ट बेस्ट आहे. बेस्ट टेस्ट आहे. काय काय फ्लेवर मध्ये तुम्हाला काय काय लागतं? याच्यामध्ये मॉयनीज आहे, चिकन आहे, चिकन त्याच्यानंतर अंडा आहे, त्याचा रोल आहे. ओके म्हणजे खूप चांगलं आहे. चांगलं आहे आणि पॉकेट फ्रेंडली आहे. मेन पॉकेट फ्रेंडली आहे. अच्छा पॉकेट फ्रेंडली आहे आणि टेस्ट चांगली आहे त्याची. कधीपासून येतात तरी साधारण? मी आता नॉर्मली इथे आल्यावर 4-5 वेळ आला असेल. अच्छा जेव्हा इथे येतात तेव्हा नक्की ट्राय करा. नक्की ट्राय करतो. भाऊ तुम्ही काय मागवलं आता? आता मी स्पेशल चिकन बटर पाव मागवलेला आहे आणि माझ्या मुलांसाठी खास स्पेशली चिकन रोल. अच्छा चिकन. हा स्पेशल बटर चिकन रोल असतो. अच्छा, खूप सुंदर. म्हणजे मी हप्त्यात नाही तर 3 वेळा तरी विजिट आहे माझ्या मुलांसाठी खास. अच्छा तुमच्या मुलांना खूप आवडतं? खूप आवडतं आणि आम्हाला पण. असं नाही आमच्याकडे काय फंक्शन असेल तर आम्ही यांना ऑर्डर वगैरेही देखील देतो. माझ्या मुलांकडे असं घरी बर्थडे असेल का असेल छोटंसं आपला ओकेजनली घरातला प्रोग्राम तर आम्ही यांना ऑर्डर वगैरे देतो. आणि खूप सुंदर आणि खूप चांगलं आहे. म्हणजे आपण काही ती पिझ्झा बर्गरपेक्षा कॉस्टली आहे. हे कसं थोडंसं नॉर्मली लोकांना रिझनेबल आणि चांगलं. मेन म्हणजे त्यांचं खाणं जे फूड आहे की असं खाल्ल्यानंतर कुठेतरी असं म्हणजे डायजेशनसाठी काय प्रॉब्लेम वगैरे असं नाही. आम्ही खूप आवडीने आणि मुलंही देखील आवडीने खातात. ओके ओके. कधीपासून येत आहे तरी साधारण मला तर 3-1 वर्ष झाली. हा 3-1 वर्ष. 3 वर्षापूर्वी टेस्ट होती ती आताही देखील तीच आहे. वेगळं काय नाही. आणि सुंदर दादांनी एकदम म्हणजे बिझनेस जो आहे त्यांनी एकदम परफेक्शन मध्ये म्हणजे
बिझनेस वाढला म्हणून त्यांनी कोणत्या गोष्टीची कमतरता असं काय केलेलं नाही, क्वालिटी डाऊन नाही केली. क्वालिटी डाऊन नाही केलेली एकदम as it is सुंदर. आहे. बघा ना तुम्ही बघत असाल की लोकांना लाईनीत उभा राहावं लागते की असं नाही क्वालिटी कमी झाली असती तर लाईनीत माणसं उभी राहिली नसती. बरोबर आहे. आणि आम्ही पण आता बघा मी स्कूलमध्ये आहे माझा मुलगा आता खास त्यांनी मला सकाळीच सांगितलं पप्पा मला चिकन एग रोल खायचं आहे. ओके. म्हणून ते मी घेण्यासाठी आता इथे शाळा station- सुटायच्या आधीच त्याचा हा, हा, parcel गरम घ्यायला. गरम आता इथं सॅल्वेशनला आहे माझा मुलगा ओके. आणि इथनं आता घेऊन मी तिकडे घरी जाणार त्यांना घेऊन वगैरे. थँक्यू. हो कोणता तू मागवलायस आता मी बटर चिकन पाव मागवलाय आणि सगळ्यांना. बाकीच्यांना म्हणजे आम्ही चौघांनी तर सेमच मागवलाय, फक्त हिने रोल घेतलाय बस. चिकन रोल. हा तो स्पेशल वाला चिकन रोल घेतलाय. करणारच आहे. अच्छा. Exactly. कशी टेस्ट कशी आहे? टेस्ट तर मस्त आहे. आमचा सेकंड Superb. टाइम आहे आणि एकदम मस्त टेस्ट आहे. ओके. आम्ही ऍक्च्युली आलोय नवी मुंबईवरून. अरे बापरे. हा. जुईनगर. नवी मुंबईवरून आलेले आहेत सगळे. कुठून? जुईनगर. जुईनगर वरनं खास माफिया फूड्स माफियाची जी काय चिकन पाव आहेत ते ट्राय करायला जुईनगर वरून आलेले आहेत. आणि बघा एकदम किती आमच्याकडे- फुडी असतील हे. आणि एकदम आमच्याकडे पनवेलवरून आले. अरे बाप रे, पनवेल पर्यंत फुडी माफिया पोहोचलेला आहे. हो आम्ही रील बघूनच आलो आम्ही पण. अच्छा. पण रील बघून आता जी टेस्ट आहे मस्त आहे. मस्त आहे. ओके. जी हायप आहे ती वर्थ आहे म्हणजे अच्छा. येण्यासारखी आहे. येण्यासारखी. वन्स अगेन. ओके. हा. म्हणजे तुम्ही परत येणार नाही मुंबईत. नक्की. येस येस डेफिनेटली. या मित्रांनो माझ्यासोबत आहेत फूड्स मॅपचे ओनर जितेंद्र भाऊ. तर जितेंद्र भाऊ कधीपासून सुरुवात केली तुम्ही या स्टॉलची? हे आपण लॉकडाऊनपासून सुरुवात केलेली. अच्छा. म्हणजे जे भर लॉकडाऊन होता हा. 2020 पासून ते चालू केलेलं आपण. अच्छा. म्हणजे जॉब माझी सुटलेली, मी ओके. स्वतः एक सेफ आहे. अच्छा तुम्ही पण शेफ आहात. ओके. तर मी स्टार्टिंग वडापावनी सुरुवात केलेली, अच्छा. पण पुढे जाऊन माझा घरी 10 रुपयेमध्ये, ते पण वडापाव 10 रुपयेमध्ये चालू केलेला. हा. आणि एवढी रांग लागायची माझ्या घरीच इथे. हा. नंतर 2-3 महिने वडापावच विकले. अच्छा. नंतर वेफर पाव, मोमोज वगैरे. ओके. नंतर लोकांनी बोललं का बाबू काहीतरी वेगळं कर, ओके. तू कुक आहेस तर काय नॉनव्हेजमध्ये आण. अच्छा. तर मी घरी चिकन मसाला वगैरे बनवायचो, ओके. त्यामधून ते बटर चिकन पावचे हे केलं, अच्छा. ते पावमध्ये टाकून केलं, तर त्याचं नाव बटर चिकन पाव झालं. बटर चिकन पाव झाले. आणि हे तुझं एक नाव असं वेगळं कॅची आहे, फूड्स माफिया, असं काहीतरी माणसांच्या मनात राहील असं. हे कसं काय डोक्यात आलं? ॲक्च्युली कसं आहे, आपण हे चिकन वगैरे विकतो म्हणजे ते वन टाइम माफियासारखंच झालं ते त्यांचं, तर आता बोलू शकत नाही. अच्छा, अच्छा, पण कसं आहे, फूड्स माफिया आणि बटर चिकन सर्व युनिक आहे आपल्याकडे. ओके. आणि आपली स्पेशालिटी आहे आपली स्टार्टिंग केलेली बटर चिकन पाव. बटर नंतर आता हॉट सेलिंग झाली आहे ते आपलं स्पेशल बटर चिकन पाव. स्पेशल ते 50 रुपयेमध्ये, ते त्यामध्ये चिकन खिमा पाव प्लस चिकन स्टिक, 2 सॉस, चाट मसाला, कांदा, ओके. सर्व त्यामध्ये फुल लोडेड करून येते. अच्छा. ओके. तर आपल्याला जरा प्रेक्षकांना सांग कधी ते कधीपर्यंत चालू असतं? आपला धंदा संध्याकाळी 4 ते रात्री 10:30 पर्यंत असतं. 10:30 पण कधी पण कोणी येत असेल लांबून तर पहिला मला कॉन्टॅक्ट करून या. हा कधी रोडचा प्रॉब्लेम असलं की काय प्रॉब्लेम असेल, येस, तर कधी कधी धंदा बंद ठेवायला लागतं. ओके. आणि कधी कधी लवकर माल पण संपतं गर्दीच्यामुळे. पण जे कोण लांबून येत असेल कृपया करून मला कॉन्टॅक्ट करून या. ओके. तर आता मी फूड्स माफियाची फूड्स माफिया स्पेशल रोल आहे तुम्ही ट्राय करणार आहे. तर त्याचे काय, मला त्याच्यामध्ये काय काय फ्लेवर्स आहेत काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी आता लेस ट्राय करतो. गुड. त्याच्यामध्ये तुम्हाला मेयोनीज आहे, चिकन स्टिक आहे, कॅबेजचा क्रंच येतोय, त्याबरोबर एग आहे, अशा प्रकारे पूर्ण कॉम्बिनेशन आहे. आणि जर कोण नॉनव्हेज लवर असेल तर त्यांनी नक्की फूड्स माफियाला भेट द्या. मग तुमचं जे काय नॉनव्हेजचं खाण्याचं जी काही इच्छा असेल ती पूर्ण करू शकता इथे येऊन. वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेज चिकन पाव, स्पेशल चिकन पाव, फूड्स माफिया स्पेशल रोल सगळे अवेलेबल आहेत. सगळे एन्जॉय करा, सगळे टॉप नॉच आहेत. तर असेच फूड रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.